Halo, halo, check, test, halo, 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 check, test, halo. वेलकम बॅक. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. सामन्याला मात्र इथून सुरुवात होते. आजच्या दिवसातला तिसरा मॅच. पाच मॅचचं शेड्यूल आपण पाहताय. यतीन आणि कल्पेशची जोडी मैदानाच्या आत गोलंदाजी ट्रॅकवरती. संजय गावड पहिलं षटक, पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती सरळ बॅटनं तंत्रशुद्ध फटक्याची निवड, परंतु क्षेत्ररक्षण तिथे निवडलं. डावाला सुरुवात करण्यासाठी सातत्यानं आपण पाहतायत यतीन यांना जाणलं जातं. एक दिग्गज क्रिकेटपटू आहेत. मागची मॅच मॅन ऑफ द मॅच आणि मागच्या मॅचची मॅन ऑफ द मॅच निश्चित स्वरूपात आपल्या आईला ज्यांनी डेडिकेट केली. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहताय आज ज्या मातेमुळे तुम्ही निश्चित स्वरूपात आहात. या वेळेला क्षेत्ररक्षक तिथे निवडले. यष्टीरक्षकानं कुठलीही चुकी नाही केली. मागच्या मॅचचा हिरो या वेळेला शून्याचा चष्मा घालून फलंदाज यतीन बॅक टू दी डगआउट गॉन. नवीन फलंदाज दाखल होतात. मनोज आपल्याला पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी सुरुवात जर आपण पाहिली पालघर स्पोर्ट्स क्लब या संघाची तर अतिशय सुंदर राहिली. मागच्या मॅचमध्ये देखील विजयाचा टसा. तदनंतर दुसऱ्या मॅचची सुरुवात होत असताना दुपारच्या सत्रात अगदी योग्य गोलंदाजी. आणि या गोष्टी जर तुमच्याकडे असतील, तुम्ही टॉस जिंकल्यानंतर प्रतिक्रिया तुमची काय आहे, जी तुमची ताकद आहे, क्षेत्ररक्षण गोलंदाजी तुमची स्ट्रेंथ आहे, त्यावरती तुम्ही काम कसं करता. ऑन साईडला केल्या फटका तिथे मिडविकेटपर्यंत खेळाडू पोहोचतील, परंतु ते पोहोचता दोन धावा इथे पूर्ण करतात. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतात निरंजन घरत. अर्थातच पालघर जिल्ह्याला एक वेगळं नाव ज्यांनी आपल्या गोलंदाजीनं आपल्या क्रिकेटनं पास्तळगावचं अनमोल रत्न म्हणून पाहिलं जातं. आज अनेक वर्ष झाली. कठीण काळात, संघर्षाच्या काळात चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी म्हटलं की भले भले फलंदाज ज्यांच्यासमोर नतमस्तक होतात ते निरंजन घरत आयोजकांच्या लिस्टमध्ये त्यांचं देखील नाव शुमार आहे. आणि याही वेळेला पुन्हा एकदा बॅटची कड पंचांनी बोट उचललं आकाशाकडं. विकेटचं पतन. संजय गावड लिडिंग फ्रॉम द फ्रंट गॉन.
दाल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. मागच्या मॅच मध्ये दोन्ही संघ विजयाचा झेंडा घेऊन आलेत, परंतु या मॅच मध्ये महत्वाचं इथून जर जिंकलात तर पुढे क्वालिफायचा क्यू लागेल आणि इथून जर हरलात तर एक संधी पुन्हा क्रिएट होईल. आता कुणाला ती संधी मिळेल हाही प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे. कुठला संघ सन्मानाने उद्याच्या दिवसात ज्यांच्या पुढे क्यू असं अक्षर लागेल क्वालिफाय होतील. संजय गावडने आपली ओळख दाखवली की का म्हणून मी अनेक वर्ष या क्रिकेट पटलावरती पहिलं षटक हाताळतो. याही वेळेला आपण पाहतात बॅटची कड होती, परंतु हरेश्वर केणी यांच्याकडून झालंय चुकी. संजय नाराजगी व्यक्त करतात. पहिल्या षटकाचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर अगदी योग्य रीतीने संपलाय आणि योग्य रीतीचा खेळ संपत असताना धावसंख्या फलकावरती आहेत फक्त 2 धावा. काय गोलंदाजी केली अफलातून, अद्वितीय विलक्षण कामगिरी. अर्थात संजय गावड ॲप्रिशिएट करतात त्यांचे खेळाडू, शाबासकीची थाप पाठीवरती देत आहेत की संजय तुम्ही मनं जिंकली. पहिलं षटक कसं असावं, पहिलं षटक कसं हाताळावं, ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतात संजय यांनी जबरदस्त गोलंदाजी, अचूक गोलंदाजी हाताळत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. इथून बॅटिंग करणाऱ्या संघाला मुख्य खेळपट्टीवरती वेळ द्यावा लागेल. धावा सहज होणार नाहीत. तुमच्या विकेटचं महत्त्व तुम्ही कसं राखता हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. संघर्षाच्या काळात ग्लेन मॅक्सवेलला आठवा आणि आपण पाहताय वर्ल्ड कपचा तो अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा मॅच बघा. पायाला क्रॅम्प्स होते, दुखापतग्रस्त होते, संघाचे 7 खेळाडू बाद झाले होते. पॅट कमिन्सला साथीनं उभं ठेवलं आणि सांगितलं फक्त तू माझ्यासोबत राहा, मी देशासाठी माझं दुखणं बाजूला ठेवीन, परंतु विजय हा आपल्या देशाला मिळवून देईन. म्हणून भूमिका व स्पष्ट असावी. तुम्ही सुरुवातीचे खेळाडू जरी तुमचे चालले नसतील, परंतु संघर्षाच्या काळात न डगमगता, न थांबता, न झुकता तुम्हाला खेळपट्टीवरती उभं राहायचं आहे. दिलेल्या संघानं संधी आणि संघाची घातलेली टी शर्ट, त्यासाठी तुम्हाला उभं राहावं लागेल. खेळपट्टीवरती चांगलं क्रिकेट दाखवावं लागेल. ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतात आता हे 2 फलंदाज आहेत, त्यांना चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर महत्त्वाचं आहे. धावांची गती तपासून पाहिली फलकावरती विघ्नेश ठाकूर आम्हाला दर्शवतात की धावसंख्या 2 आहेत. दुसऱ्या षटकात गोलंदाज आलेत, गोलंदाजी ट्रॅकवरती शैलेश. मागच्या मॅचमध्ये या दोन्ही संघांनी चांगली कामगिरी केली, विजयाचा झेंडा रोवला आणि तदनंतर दुसऱ्या मॅचचा मान त्यांना मिळतोय. येणाऱ्या काळात आपण पाहताय कुठल्या पद्धतीने खेळ होईल. गोलंदाज तयार, ओव्हर द स्टंप्स. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती आक्रमण, परंतु चेंडू फळीचा नाही संपर्क झाला. इथे डॉट बॉल येतोय आणि प्रत्येक डॉट बॉल तुम्हाला थोडंसं टेन्शन वाढवेल, थोडीशी डोकेदुखी वाढेल. आणि ज्या ज्या वेळेला डॉट बॉल येतात क्रिकेटमध्ये त्या वेळेला प्रेशर आपण कित्येक वेळा क्रिएट होताना बघायला मिळालं आहे. आणि मग ते प्रेशर वगळता तुम्हाला जेव्हा मोठ्या फटक्यांची चाहत होते, मग त्यामध्ये ॲक्सिडेंट होताना आपण पाहिलेत. विकेट मिळण्याची दाट शक्यता असते प्रेशरच्या सिच्युएशनला. पुढचा बॉल, गोलंदाज शैलेश तयार. या वेळेला आपण पाहू शकाल ऑन साईडला फटक्याला सजवलं, क्षेत्ररक्षक आहेत त्यांना हॅलो टाटा बाय बाय करत बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. दॅट्स अ ह्यूज 6. कम बॅक. पुन्हा एकदा आल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 वरती. पहिल्या षटकात काय झालं आम्हाला माहिती नाही, दुसऱ्या षटकाची सुरुवात चांगली करणार, संघाला गरज आहे तिथे आम्ही उभे राहणार. आणि जो मी उल्लेख केला ग्लेन मॅक्सवेलला 8वा कठीण काळामध्ये. पुन्हा एकदा ऑन साईडला प्रहार, क्षेत्ररक्षक डीपमधून प्रोटेक्शन देतील संजय गावड. चांगलं षटक तर त्यांनी हाताळलं. मागच्या मॅचमध्ये देखील चांगलं क्रिकेट खेळलं. याही वेळेला आपण पाहताय डीपमधून ॲक्युरेट फेकी आली. फक्त चांगलं क्षेत्ररक्षण करून नाही चालत, तुमची ॲक्युरेट फेकी देखील असायला हवी. पार्थिव पटेलला म्हटलं इंटरव्ह्यूमध्ये की इंडिया या संघामध्ये सर्वाधिक उत्कृष्ट खेळाडू कोण आहे, त्याने म्हटलं की रवींद्र जडेजा. त्याला सांगावं लागतं की माझ्या हातामध्ये फेक, अदरवाईज तो स्टंप्स उद्ध्वस्त करण्यात अगदी एक्सपर्ट. असा रवींद्र जडेजाचा हाही किस्सा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू बऱ्याच काळ हवेत, 3ऱ्या विकेटचं पतन, फलंदाज इथे देखील बाद होईल. गॉन, बिग लॉस फॉर बॅटिंग साईड. वॉर रूम मध्ये आलेत पंच की हाईट फॅक्टर मॅटर करते का. यस, ओव्हर द वेस्ट, कमरेच्या वरचा बॉल राहील असं फलंदाजाचं म्हणणं आहे. पंचांनी त्या चेंडूला ग्राह्य धरलंय. वॉर रूम मध्ये 3रे पंच जोडले जातील आणि दर्शवतील
ज्यामध्ये आपण पाहतात विकेट मिळाली होती परंतु नो बॉल देखील पाहायला मिळाला. आता या (9+1) म्हणजेच धावसंख्या जर आपण तपासून पाहिल्या तर आता जाऊन पोहोचतात. त्या म्हणजेच विघ्नेश आम्हाला दर्शवतात की 12 धावा या धावफलकावरती आहेत. येस, ऑल राईट. तिथे फक्त एक धाव होती असेल. नोचा मात्र तो रन काउंट केला जाईल. 11 धावा या धावफलकावरती आहेत. ज्या 12 झाल्या होत्या त्या आता 11 होतील. एक धाव मायनस होईल. ज्यामध्ये चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला या षटकातला तर विघ्नेश आम्हाला दर्शवत आहेत की 3 बॉलचा खेळ परिपूर्ण झालाय. सालवडमधून बिलॉंग करतात. स्वतः उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत आणि आता गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये विघ्नेश ठाकूर. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत खाली आणि फ्री हिटचा तो बॉल आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजेच प्राण भोईर यांनी दर्शवलं ज्यावेळेला झेल कॅरी करत होते त्यावेळेला त्यांनी दर्शवलं होतं की तुला हिट करायचा आहे, बॉल फेकायचा आहे, कारण तो फ्री हिटचा बॉल आहे. ज्या अनुषंगानं मात्र आपण पाहताय सध्या आता धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या धावफलकावरती. 12 क्रमांक भारताच्या क्रिकेटमध्ये अत्यंत महत्त्वाचा क्रिकेट हा जर्सी क्रमांक राहिला. युवराज सिंग, द ह्यूज रिस्पेक्ट फ्रॉम इंडिया. एक जबरदस्त खेळाडू. असा खेळाडू पुन्हा होणं नाही. चेंडू पुन्हा एकदा बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक तेच आहेत तिथे आणि इथे मात्र झेल टिपला शेवटच्या क्षणाला. हा मात्र आपण पाहतोय झेल कॅरी होत असताना फलंदाज बाद. बॅटिंग करणारा संघ अगदी आपण पाहतात हतबल होत असताना सध्या मैदानाच्या आतमध्ये गॉन. नवीन फलंदाज शैलेश दाखल झालेत परंतु आता गोलंदाजी करणारा संघ पालघर स्पोर्ट्स क्लब थोडासा हवी झालाय म्हणायला हरकत नाही. चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण या दोन्ही गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. दोन षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर अगदी शांत गतीनं डगआउट थोडासा शांत झालाय. तो म्हणजेच बॅटिंग करणारा टीम SRP चॅलेंजर्स या संघाचा. धावसंख्या 13 वरती आहे. तर उर्वरित इथून 4 षटकांचा खेळ बाकी असेल. इथून जो संघ जिंकेल त्यांच्या पुढे क्वालिफाय असं मात्र निश्चित स्वरूपात वर्णन होईल. क्यू लागणार आहे. आता येणाऱ्या काळात तो कुणाच्या नशिबी आहे. एका बाजूला पालघर स्पोर्ट्स क्लब, एका बाजूला SRP चॅलेंजर्स. हे 2 संघ अत्यंत महत्त्वाची आणि कडवीत लढत एकमेकांसमोर घेत असताना दोन्ही एंडनं क्रिकेट खेळण्याची मजा काही और आहे. कारण ज्यामध्ये हवेचा जोत दोन्ही बाजूनं बदलता राहतो. जो हवेचा जोताची जी साईड असेल त्यावेळेला फलंदाजांना आक्रमण करणं लाजमी असतं. परंतु त्यावेळेला जर तिथे आक्रमण नाही झालं तर मग ती षटकं जी असतात ती थोडीशी कठीण जातात आणि तदनंतर मग तुम्ही जे टार्गेट उभं करत असता त्यावेळेला थोडासा त्रास होतो. आता इथून 24 बॉल आहेत. 24 बॉलमध्ये किती धावा उभ्या होतील हाही प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. आज भरपूर पुढे चाललंय टेनिस बॉल क्रिकेट आणि आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहू शकाल एक अतिशय सुंदर पद्धतीनं वलय प्राप्त झालं पालघर जिल्ह्याला देखील. आज 40+ मात्र सलग 3ऱ्या दिवसात ही स्पर्धा पाहायला मिळत आहे. संदीप खरवत यांना आपण पाहतात गोलंदाजी ट्रॅकवरती. गोलंदाज तयार. चला वेळ जास्त घेऊ नका. यानंतर देखील 2 मॅच खूप महत्त्वाचे आहेत. आता वेळेचा जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थानं टाइम
2 वाजलेले आहेत. त्यानंतरच्या 2 सामन्यात एवढेच महत्त्वाचे. गोलंदाज तयार संदीप खरवत. पहिलाच बॉल संदीप यांचा. चेंडूनं भरपूर वेळ उंची गाठलंय, परंतु संदीप खरवत यांना नाही गेस करता आला त्या बॉलला. आता इथे फलंदाजांना पुन्हा एकदा एक संधी क्रिएट झालेली आहे, निर्माण झालेली आहे. आता इथून तुम्हाला सक्सेस व्हावं लागेल, कारण संघ अडचणीत आहे. मागच्या मॅचमध्ये अडचणीत असताना आपण पाहतायत विशालनं चांगली फलंदाजी केली होती. पराभव आणि विजय ह्या 2 गोष्टी क्रिकेटमधले वेगळ्या आहेत, परंतु तुम्ही तुमच्या संघासाठी तुमचं योगदान कसं देता हे महत्त्वाचं आहे. खेळपट्टीवरती तुम्ही उभे राहून किती खेळलात आणि कसे खेळलात याला खूप महत्त्व दिलं जातं आणि सध्या ते पाहायला मिळतं. षटक क्रमांक 3 मध्ये संदीप खरवत आलेत. पहिलाच बॉल एक चान्सेस क्रिएट झाले होते, परंतु शेवटच्या क्षणाला नाही गेस करता आलं त्या बॉलला आणि धरती मातेला तोही झेल दान दिलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा तयार होतील. संदीप एका बाजूला फलंदाज जर आपण तपासून पाहिले तर 3 गडी बाद झालेत. कल्पेश आहेत, कल्पेशच्या साथीने आपण पाहतायत शैलेश 2 फलंदाज, यतीन बाद झाले, तदनंतर मनोज बाद झाले, तदनंतर आपण पाहतायत प्रवीण हे खेळाडू बाद झालेले आहेत. आता जे फलंदाज आहेत त्यांना इथून आक्रमकता सिद्ध करावी लागेल, कारण धावसंख्यांचा जो ओघ आहे तो थोडा शांत झालाय. धावसंख्यांना टाळं लावलंय. की फॅक्टर फलंदाज कोण राहील. पुढचा बॉल इथे देखील आपण पाहतायत. आता संदीप खरवत पुन्हा स्वतः आलेत पुढे आणि इथे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल संदीप खरवत यांना इथे येण्याची विशेषतः गरज नव्हती. खऱ्या अर्थानं हरेश्वर केणी यांनी या जेलला कॅरी केलं असतं तर खऱ्या अर्थानं आपण पाहतायत विकेट मिळण्याची दाट संधी होती. माईकवरनं बोलणं खूप सोपं आहे, मैदानाच्या आतमध्ये करणं पुष्कळ कठीण, कारण इन कंडिशन मॅचमध्ये ज्या वेळेला मुवमेंट क्रिएट होते त्यावेळेला विचार विनिमय करायसाठी वेळ नसतात. काही क्षुल्लक सेकंद असतात, त्या सेकंदांमध्ये तुम्हाला तिथे पोहोचावं लागतं. त्या अनुषंगानं कॉमेंट्री बॉक्समध्ये डगआउटमध्ये बसून क्रिकेट बघायला खूप छान वाटतं, सुंदर वाटतं. मैदानाच्या आतमध्ये करणं तेवढंसं सोपं नसतं, तारेवरची कसरत असते. सध्या ते बघायला मिळालंय. चला टीम मिटिंग्स कमी घ्या. सामना आपल्याला स्पीडअप ठेवावं लागेल, कारण आपण म्हणतो की स्पर्धा खेळून गेलो की आपल्याला घरी जावं लागतं. आयोजकांना मागचे 4 दिवस हे खेळायचे आणि त्याच्या आधीपासून 1 महिन्या आधीपासूनची टुर्नामेंटची प्लॅनिंग खूप महत्त्वाचं असतं. आयोजक बनणं सोपं नसतं आणि ते आयोजनाला नियोजनामध्ये कन्वर्ट करणं हेही तेवढंसं सोपं नसतं. टी शर्ट ट्रॅक आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक खेळाडूंसाठी सर्व काही एक वेगळं ग्लॅमर या स्पर्धेला आपण पाहतात. पालघर जिल्हा 40+ मात्र एक अतिशय सुंदर असं आयोजन. आजचा 3रा दिवस. उद्याच्या दिवसात अंतिम दिवसाचे सामने तुम्हाला पाहायला मिळतील. एक जबरदस्त स्पर्धेचं उद्या सांगता होईल. क्रॉस बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे मागणी केली आहे, पंच तिथे दर्शवतील का. बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय. इथे पंचांनी बोट उचललाय आकाशाकडं की यस ऑल राईट. चेंडू आणि पळीचा ज्या वेळेला संपर्क झाला त्यावेळेला पालघर स्पोर्ट्स क्लबचे यष्टीरक्षक आपण पाहताय, अर्थात हरेश्वर केणी हे भरपूर कॉन्फिडन्समध्ये होते की बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला आहे. फलंदाज इथे बाद होतील. आपण पाहताय हेमकांत भोईर यांना आपण पाहू शकाल. चपाती या नावानं भरपूर प्रेम मिळालं आणि तेच हेमकांत मागच्या मॅचमध्ये 8 बॉल 22 धावांचा खेळ जो एक सुंदर पद्धतीने मात्र खेळ केला होता, तेच हेमकांत याही मॅचमध्ये बरसतील या आशेसह आपण पाहतायत हेमकांत भोईर दाखल झालेत. सत्पाडी गावचा एक ब्रँड खेळाडू, एक दिग्गज खेळाडू. ज्या वेळेला पालघरची साईड व्हायची, सावली संघ असायचा, बंधन संघ असायचा, विनर संघ असायचा, त्यावेळेला आपण पाहतायत हेमकांत भोईर सलामीवीरसाठी यायचे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत सलामीवीरसाठी दाखल येत असताना ज्यांनी अनेक वेळा अनेक मैदानं गाजवलीत, अर्थात तेच हेमकांत भोईर. आता जरूर 40+ झाले असतील,
पायामध्ये दुखापत झाली, त्या अनुषंगाने क्रिकेटपासून थोडेसे वंचित राहिले, परंतु तांदूळ जुना तेवढा चवीला चांगला. पंचांकडे मागणी केली, अक्षय नाईक नाही सांगतात ना मुन्ना ना. इथे स्टम्प्सला सोडणारा बॉल, ज्या अनुषंगाने मात्र डॉट बॉल येतोय. पहिलाच बॉल इम्कानसाठी अनप्लेएबल, पायामध्ये बंदिस्त केलं आणि पायावरती पकडून गोलंदाजी केली. षटक क्रमांक आपण पाहिलं तिसऱ्या षटकातला चेंडूंचा खेळ झालाय 4. आणखीन 2 बॉल येणं बाकी आहेत. संदीप खरवत यांना आपण पाहतायत, योग्य रीतीनं शार्प टर्नर बॉलर, चांगला टप्पा, अचूक टप्पा, या गोष्टी तुमच्याकडे असाव्यात आणि त्या पाहायला देखील मिळत आहेत. यावेळेला फटका खेळलाय हेमकांतनं, येता क्षणी अतिशय सुंदर लॉंग लेगला क्लिअर करणारा फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. एक मिनिट, एक बॉल मागच्या षटकातला उर्वरित आहे का बघा. पहिला बॉल सिंगल, दुसरा बॉल सिंगल, तिसरा बॉल विकेट, चौथा बॉल डॉट आणि आता 5वा बॉल षटकार. येस, या आधीचा डॉट बॉल. ऑल राईट, गुणलेखनात थोडंसं व्यत्यय, पुन्हा एकदा सुधारणा होत आहे आणि आपण पाहतात 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 21 धावा. इथून आता 3 षटक आहेत, अर्धा पडाव जो होता तो संपलाय 6 षटकांचा. उर्वरित इथून आता जी 3 षटक आहेत त्यामध्ये हेमकांत भोईर यांना खेळपट्टीवरती उभं राहणं खूप गरजेची भूमिका आहे. कारण आपले सुरुवातीचे जे फलंदाज होते त्यांना विशेषतः तिथे वजन टाकता आलं नाही आणि ते वजन टाकता आलं नसल्या कारणाने इथून आपण पाहतायत हेमकांत भोईर यांना जबाबदारी या शब्दाला भरपूर तुम्हाला इथून एक वेगळं सिद्ध करून दाखवावं लागेल. संघ अडचणीत आहे, अडचणीच्या काळात, संघर्षाच्या काळात जो संघासाठी उभा तोच खरा संघाचा तारणहार. इथून 3 षटकांचा खेळ संपला, 21 धावा धावफलकावरती आहेत आणि एका बाजूने जर आपण तपासून पाहिलं तर यतीन आहेत, कल्पेश आहेत. पहिला बॉल पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत अर्थात व्हाईट बॉल आलाय आणि या व्हाईट बॉलनं स्कोर काढला. धावसंख्या जाऊन पोहोचते 22. ओपनिंग पेअरला दाखल झालेले डाव्या हाताचे फलंदाज, त्यांच्याकडे देखील गुणवत्ता आहे. एका बाजूला हेमकांत भोईर, एक चर्चेतलं नाव राहिले आजच्या दोन्ही मॅचमध्ये. पहिल्या मॅचमध्ये देखील 8 बॉल आणि 22 धावा. याही मॅचमध्ये येता क्षणी षटकार, म्हणजे जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलेत की काय. पुढचा बॉल, हा चेंडूमध्ये थोडंसं व्हेरिएशन, गतीमध्ये परिवर्तन, एक आगळा वेगळा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता संजय गावड यांचा, परंतु त्या प्रयत्नांना नाही यश आलं. चेंडू मात्र उजव्या रेषेच्या भरपूर बाहेरचा बॉल. पंच अक्षय नाईक यांचे हात दोन्ही समांतर आले आणि धावसंख्या 23 वरती जाऊन पोहोचली. पुढचा बॉल पंचांच्या उजवीकडनं उजव्या हाताने राऊंड स्टम्प्स. चांगला बॉल हाताळलाय, अचूक टप्प्यावरती तुम्ही ब्लाइंड स्ट्रोक खेळून नाही क्रिकेटचा खेळ तुम्हाला तंत्रशुद्ध बघायला मिळणार. शेवटपर्यंत बॉलकडे पाहत राहणं गरजेचं आहे. तुम्ही बॉलचा टप्पा पडला तदनंतर तुमचे जर डोळे बंद झाले तर गोलंदाज तुम्हाला त्याच्या तालावरती नाचवेल. हे अनेक वेळा क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहिले. आय कोऑर्डिनेशन खूप महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे योग्य नजर असावी, बॉलची पिचिंग काय आहे, तदनंतर तुमचं फुटवर्क असावं. आता याही वेळेला आपण पाहतायत हा व्हाईट बॉल, गतीमध्ये परिवर्तन. संजय यांनी मागचं षटक चांगला हाताळला, परंतु या षटकामध्ये काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न करतात. ज्या वेळेला डाव्या हाताचा फलंदाज येतो त्यावेळेला थोडंसं एक लाईन और लेनमध्ये बदलाव करावे लागतात. त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर आता दिशा भटकते. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. हरेश्वर किणी दर्शवतात की स्लॉट मधली गोलंदाजी होते मित्र संजय आणि लियाकत कादरी यांना पण पाहू शकाल. एक जबरदस्त क्रिकेटपटू. ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा, अंडरआर्म क्रिकेट म्हणा, अंडरआर्म क्रिकेटमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी कशी करावी आणि ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये आक्रमकतेचं स्वरूप म्हणून लियाकत कादरी मुर्बेचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळाले. त्यांचं देखील स्वागत करतोय आम्ही या स्पर्धेमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज संजय गावट आणि त्यांच्या विपक्षामध्ये आलाय षटकार. महत्त्वाचा आहे.
धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आत्तापर्यंत 30. सुयोग सुरेश पाटील 40+ क्रिकेट नुकताच मागच्या वर्षीपासून हाताळतात आणि जबरदस्त फॉर्मात आहेत. आपण पाहू शकाल डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी सुयोग पाटील यांना आपण पाहतात. क्रिकेटचं दर्दी, सातत्याने क्रिकेट या खेळासाठी पुढे असणारं नाव आहे ते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 30 या धावफलकावरती. चेंडूंचा खेळ झाला या षटकात फक्त 2, ज्यामध्ये 3 बॉल वाईट देखील आलेत, 1 बॉल डॉट आला, तदनंतर षटकार आलाय. 2 बॉलमध्ये 9 धावा तर खर्च झाल्यात. पुढचा बॉल राईट हँड राऊंड स्टम्प्स. पुन्हा एकदा या बॉलला उडवलंय, बॉल चाललाय सीमा रेषा पार, षटकार. वेदक मारा, चांगला चेंडू हाताळला, अगदी कोलवण टप्प्याचा बटन पॅड मधला बॉल, परंतु ज्यामध्ये तीव्र वेग होता जो मात्र नाही पेलता आला कल्पेश यांना. पुढचा बॉल. या वेळेला पुन्हा एकदा चेंडू मात्र लॉंग स्टॉपला, सिंगल मात्र परिपूर्ण होईल आणि हेमकांत भोईर जे आता स्ट्रायकिंग एंडला येतील. लेग बायच्या संकेत अक्षय नाईक आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय सुंदर पंचांची भूमिका, मागची अनेक वर्ष झाली पंचांच्या भूमिकेमध्ये अतिशय सुंदर चोख. शेवटचा बॉल बाकी असेल आणि धावसंख्या जर आपण तपासली तर 37 धावा या धावफलकावरती आहेत. येणाऱ्या काळात उत्तरार्धात जर आपण पाहिलं तर धावा येणं गरजेची भूमिका असेल. हेमकांत भोईर आहेत, त्यांच्यासाठी क्षेत्ररक्षणाचा व्ह्यू जर आपण पाहिला तर शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू आहेत, डीप एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, डीप पॉईंटला एक खेळाडू पाहायला मिळतात, तदनंतर शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये एक खेळाडू, तदनंतर डीप मिडविकेटला एक खेळाडू, तदनंतर मिड ऑनला एक खेळाडू, तदनंतर वाईडिश कॉर्नरमध्ये एक खेळाडू. जो असा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो क्षेत्ररक्षणाचा. पुढचा बॉल. आणि इथे मात्र आपण पाहतायत चेंडू बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक आहेत खाली आणि शेवटच्या क्षणाला हा झेल सुटला. दुखापतग्रस्त हेमकांत भोईर आपल्याला पाहायला मिळतात. कौशल यांच्या माध्यमातून हा झेल सुटतोय आणि अशा चुका खूप कमी वेळा बघायला मिळतात. चुका झालेल्या आहेत. एकदा चुकी झाली की मग तुम्हाला फक्त रिग्रेट करावं लागतं. वेळ निघून गेलेली आहे, झेल सुटलेला आहे. उर्वरित जे 12 बॉल आहेत त्यामागे तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण करायचं आहे. या भूमिकेसह जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये आलात हरकत नाही. क्रिकेट असतं, माणसाकडून चुका होतात, क्रिकेटमध्ये कॅच सुटतात, परंतु आता उर्वरित जे 12 बॉल आहेत त्यामध्ये संघासाठी काहीतरी चांगलं करायचं आहे. या अनुषंगाने तुम्ही पुढच्या 12 बॉलची प्रिपरेशन करा, तयारी करा, तर एक चांगलं क्रिकेट बघायला मिळेल. 4 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 38 धावा धावफलकावरती आहेत. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला.
कल्पेश हेही चांगलं खेळ त्यांनी केलाय. आता इथून 2 षटक आहेत. 2 षटकांमध्ये किमान 25 धावा, तर 65 ते 70 ही लढत बघण्यासाठी प्रेक्षकांना देखील आवडेल. परंतु त्या धावा होतील की नाही हे येणारे 12 चेंडू सांगतील. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. चला जास्त वेळ नका घेऊ. यानंतर 2 सामने महत्त्वाचे आहेत. वेळेचा विचार केला तर आपण पाहतात 2:15 पर्यंत पोहोचलात. उजेडाच्या सत्रामध्ये सामने कव्हर होणं तेवढंच गरजेची भूमिका आहे. सॉफ्ट हँडने मात्र खेळून काढले. सिंगल तरी ते परिपूर्ण होतोय आणि इम्कांत भोईर एका धावेने मात्र स्ट्राईक एंड रोटेट करतील. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आत्ता 39 लॉस ऑफ 4 विकेट्स. बॅटिंग करत असताना पालघर हा संघ फिल्डिंग करतोय आणि SRP चॅलेंजर्स ही संघ बॅटिंग करत असताना मला पाहायला मिळतात. पुढील सामना जो आपल्याला पाहायला मिळेल, एका बाजूला संघ आपण पाहणार आहोत तो म्हणजेच उर्वी 11 उमरोळी आणि तदनंतर आपण पाहतायत ऋत्वी 11 आगरीपाडा. इनिंग्स ब्रेकमध्ये दोन्ही कर्णधारांना विनंती करीन की आपण टॉससाठी रेडी राहायचं आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं तर आता 5वं स्लॉक षटक, आपल्या ग्रामीण भाषेत मारामारीचं षटक. मारामारीच्या षटकाला सुरुवात होत असताना आपण पाहतात क्षेत्ररक्षक तिथे आहेत, नाही चुकी करणार. विकेटचं पतन फलंदाज कल्पेश आता एक चांगला खेळ करून तंबूच्या आश्रयाला परत त्यात बाद. दाखल झालेत. सध्या आता इथून आक्रमकता ही सिद्ध करावी लागेल कारण धावा झालेल्या नाहीत. पालघर स्पोर्ट्स क्लब संघाची क्षेत्ररक्षण विशेषतः चांगली राहिली नाही, परंतु तरी देखील त्यांनी गोलंदाजीनं फलंदाजांना अक्षरशः घाम आणला आणि चाचपड लावलं. खऱ्या अर्थानं आपण पाहतात तालावरती नाचवलं. ज्या अनुषंगानं मात्र आपण पाहतात धावसंख्या अगदी थांबल्यात. सपाती आहेत, एका बाजूला इम्कांत भोईर आहेत, परंतु आता त्यांच्या साथीनं उभं राहणारा फलंदाज कोण आहे? पहिल्याच बॉलवरती येता क्षणी सावध पवित्रा न घेता आक्रमक पवित्रा स्वीकारला, परंतु त्यामध्ये यश नाही. संघर्ष करावा लागेल, संघर्षाशिवाय जीवन नाही. ज्या अनुषंगानं मग तुम्ही तुमचं जीवन असो किंवा क्रिकेटचं मैदान, संघर्ष हा एक तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. जिथून खऱ्या अर्थानं जर संघर्षामध्ये यश मिळवलं तर खऱ्या अर्थानं तुमचा अनुभव तुम्ही एक्सपिरियन्स शेअर करू शकता पुढे येणाऱ्या पिढीला. हरकत नाही, हरलाच चालेल, परंतु संघर्ष करण्याची तुमच्याकडे ताकद असायला हवी. चांगला बॉल हाताळलाय, अगदी कोलवण टप्पाचा बॉल. तदनंतर संदीप करवतचं शार्प टर्न, यासाठी संदीप करवत यांची एक चांगली ओळख आहे. एक चतुर चलाक गोलंदाज, डाव्या हातानं अतिशय सुंदर गोलंदाजी कशी करावी आणि तेच आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल डाऊन द ग्राउंड, बॉलला उडवलंय. चेंडूकडे फक्त पाहत राहतील क्षेत्ररक्षक. बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे. PDTPL 40+ मास्टर षटकार 6. प्रशांत पुढचा बॉल, पुढच्याही बॉलला पाठवलंय लांब 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 आणि फक्त लांब. चेंडू हॅलो टाटा बाय बाय करत निघून चाललाय. संपला. 51 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित 6 बॉल. प्रशांत आले आणि येता क्षणी प्रशांत यांनी आक्रमकता दाखवली की खालच्या फळीसाठी मला यासाठीच निमंत्रण दिलं जातं आणि यासाठी मी जाणला जातो.
शेवटच्या षटकात शेवटच्या बॉलवरती 5व्या बॉलला जरी चेंडू इथून हरवला तरी तुम्हाला नवीन चेंडूच हा मैदानाच्या आतमध्ये येईल, हे लक्षात घ्या. 5 षटकांचा खेळ संपला. 51 धावा धावफलकावरती. या षटकात किमान 15 ते 20 जर धावा आल्या तर 70चं बॅटल मजा येईल पुढच्या दुसऱ्या डावामध्ये. कारण एका बाजूला पालघर स्पोर्ट्स क्लब हाही संघ तेवढाच महत्वाचा आहे. एक आक्रमक त्यांच्याकडे फलंदाज आहेत. हरेश्वर किणी असतील, प्राण भोईर सारखे खेळाडू आहेत. दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे त्यांच्या संघामध्ये. संदीप खरवत देखील आपल्याला पाहायला मिळतात. ते पार्ट टाइम चांगली फलंदाजी देखील करू शकतात. गणेश कारभारी यांना देखील आपण पाहतात. 6 बॉलचा खेळ बाकी. येणाऱ्या 6 बॉलमध्ये आता 51 झाल्यात. टार्गेट कितीचं सेट केलं जाईल. पुढील होणारा सामना ऋत्वी 11 पालघर आगरीपाडा. तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर उर्वी 11. दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय की या 6 बॉल नंतर आपण या टॉससाठी, तो टॉस अत्यंत महत्त्वाचा असेल आणि तिथून जर जिंकलात तर एक संधी पुन्हा एकदा या संघातल्या पराभव झालेल्या संघासमोर मिळेल आणि तिथून जर हरलात तर या स्पर्धेला सांगता तुम्हाला द्यावी लागेल, अलविदा घ्यावं लागेल. गोलंदाज तयार. राऊंड डिस्टम्स. काही गरज नव्हती. सरळ बॅटनं तुम्ही तंत्रशुद्ध फटके खेळता, परंतु यावेळेला रिव्हर्स स्वीपचा मोह आवरेनासा झाला आणि इथे हेमकांत भोईर चपाती यांच्या खेळाला आलाय पूर्णविराम. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदीप यांना आपण पाहतोय आणि गोलंदाज अनिल यांनी पहिल्याच बॉलवरती हेमकांत भोईर अर्थात चपाती यांना बाद करण्यामध्ये त्यांना यश मिळालं. रिव्हर्स स्वीप काही गरज नाही. सरळ बॅटनं तुम्ही तंत्रशुद्ध फटके खेळू शकता. येता क्षणी जर तुम्ही या फटक्यांचा स्वीकार कराल तर गोलंदाज तुम्हाला नाही खेळू देणार तिथे खेळपट्टीवरती. चांगली गोलंदाजी आलंय. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये जेवढी कंजूसीने गोलंदाजी करता येईल तेवढी मी करीन असं अनिल दर्शवतात. पुढचा बॉल. चांगला बॉल. यावेळेला आता सॅक्रिफाईस, कॉम्प्रोमाइज. कारण एका बाजूला प्रशांत आहेत ज्यांनी या डावाला सावरलंय. त्यांना स्ट्रायकिंग एंडला येणं गरजेचं आहे. गॉन. म्हणजेच 3 आता 3 बॉलचा खेळ बाकी आहे. या तिन्ही बॉलमध्ये आपण पाहतात एकही धाव आलेली नाही. म्हणजेच कमालीची गोलंदाजी अनिल यांची. आता प्रशांत आलेत स्ट्रायकिंग एंडला. प्रशांत समोर आपण पाहतो वेग हाताळला, प्रचंड वेग, परंतु पंचांच्या निर्देशनास आलं की तो बॉल वाईड आहे. त्या अनुषंगानं व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला आकार मिळेल आणि धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 52 वरती. प्रशांत आहेत ऑन साईडला आक्रमण करण्यासाठी जाणले जात आहेत, परंतु आता 3 बॉलचा खेळ बाकी आहे. या षटकात भरपूर उशिरा स्ट्रायकिंग एंडला आलेत. येणाऱ्या काळात आपण पाहतायत जर मोठे फटके आले तर धावसंख्या 60-65 पोहोचली तर एक चांगला बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. अनिलचं कौतुक करावं लागेल. अचूक टप्पा, भेदक मारा या दोन्ही गोष्टींचा एकत्रित मेळ आणि चेंडू अनप्लेएबल फलंदाजांसाठी कठीण ठेवलाय. चांगली गोलंदाजी होत आहे. धावसंख्या जर आपण तपासल्या तर आता सध्या फलकावरती आहेत 52 धावा. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याला मात्र खेळलंय काव कॉर्नरला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, त्यांच्या माध्यमातून फेकी येईल. काय जबरदस्त फेकी, 40+ फेकी आहे, कोणी सांगणार नाही. अतिशय सुंदर, अद्वितीय. पुढचा होणारा सामना उर्वी 11 शैलेश यांच्या माध्यमातून आपल्याला ती फेकी बघायला मिळाली.
आणि एका बाजूला ऋत्वी 11 पालघर आगरीपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटचा बॉल आणि धावसंख्या आहेत 54 ना. व्हाईट बॉल 54 आणि +1 जोडली जाईल. या व्हाईट बॉलनं धावसंख्या फलकावरती असतील त्या म्हणजेच 55. अक्षय नाईक आम्हाला दर्शवतात की हा बॉल वाईड आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतील. या 6 षटकांमधला अगदी शेवटचा बॉल. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं गोलंदाज तयार आणि शेवटच्या बॉलवरती बॉलला उडवलंय. क्षेत्ररक्षक शैलेश पोहोचतायत आणि शेवटच्या क्षणाला हा झेल निसटला. धावसंख्या 2 मिळतील. धावसंख्या 2 57 धावा. 58चा पाठलाग राहील. या 58 धावा होतील का नाही होतील हे सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक. परंतु तत्पूर्वी पुढील मॅचच्या टॉससाठी या 2 कर्णधार. फील्ड फर्स्ट दुसऱ्या डावाला सुरुवात होते आणि त्या दुसऱ्या डावाची सुरुवात आपल्याला मायक्रोफोनच्या माध्यमातून ऐकवतील युसुफ सय्यद सर, ज्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. थँक्यू सो मच.
वेलकम बॅक सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. परत एकदा आपण पाहतोय पालघर डिस्ट्रिक्ट 40+ पर्व तिसरं एकदा वर्गासाठी मास्टर कप 2025 बघा मैदानाच्या आतमध्ये सामना रंगला जातो. एका बाजूला संघर्षशील SRP चॅलेंजर्स तर एका बाजूला पालघर स्पोर्ट्स. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. एका बाजूला पाहू शकाल मास्टर अनिल घरत ज्यांना गावस्कर नावाने ज्याची प्रसिद्धी भेटली अशी बॅटर स्ट्राईकवर अनिल घरत आणि भाई. तर एका बाजूला पाहू शकाल मिस्टर संजय. तसं बॅटिंग ऑर्डरमध्ये चेंजेस केले गेले. हरीश्वर किणी थांबले. पहिल्या सामन्यात अनिल घरत नव्हते. या सामन्यावर खेळण्यासाठी पोहोचले. त्यांनी पहिल्याच सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना सलामी बॅटच्या रूपामध्ये 58 धावांचा पाठलाग करायचा 6 षटकांमध्ये. पहिला षटक घेऊन आला मिस्टर रुपेश तंडेल. मागवाचा जो होईल पहिला चेंडू हलक्या बॅटिंग कट केला बघा. खेळाडू तिकडे पोहोचतील. चेंडूला फील्ड केला. फेकी करण्याचा प्रयत्न परंतु एकेरी धावाने श्रीगणेश झालाय पालघर स्पोर्ट्स या संघाचं. मग धावतं वर्तन आपण आपल्याकडे पोहोचवतोय उर्वी डीजीच्या माध्यमातून. एका बाजूला ओमसाई स्पोर्ट्स यूट्यूब लाईव्ह वाहिनी चॅनलवर आपण स्पर्धा लाईव्ह थेट प्रक्षेपण पाहतोय. वंदे मातरम पडण्याचा मैदान ऑफच्या बाहेर चेंडूचा फटका सुरेख खेळला गेला. डीप बॅकवर्ड पॉईंटला चेंडू ट्रॅव्हल झाला. खेळाडू तिकडे पोहोचतील. चांगल्या क्षेत्राशी म्हणावं लागेल. चांगली फेकी केली गेली. एकेरी धावाने समाधान म्हणावं लागेल. बघा 58 धावा डिफेंड करायचे. या स्पर्धेमध्ये सगळ्यात लो स्कोरिंग सामना आपण पाहिला म्हणजे 55 धावा लगावल्या होत्या आणि 56 धावांचा पाठलाग केला होता. ते म्हणजेच इलियास 11 बॉयज या संघाने लियाकत कादरी आणि एका बाजूला आसिफ मुछलने काय बॅटिंग केली होती सामन्यामध्ये. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता आणि घरी त्यांचा परंतु चेंडू आलाय निर्धाव. यावेळेस थोडासा चतुराई दाखवण्याचा प्रयत्न केला होता मिस्टर. या 3 ठिकाणी संजय थोडंसं पुढे होते. डायरेक्ट हिट झाला असता कुठे ना कुठे संजयला माघारी परतावा लागलं असतं. ही चालाकी आपण पाहू शकाल लगावली गेली विकेट किपरच्या माध्यमातून. त्यावेळेस ऑन साइडला फटका सुरेख खेळा. मिड विकेटला खेळाडू नाहीये. चेंडू निघून जायचा सीमारेच्या पार. 1 बाउन्स. मास्टर कप चौकार 4 धावा. घरात 3 चेंडू 5 वर बॅटिंग करतात. परत ऑफच्या बाहेर चेंडू होता. कट करायचा प्रयत्न. डॉट बॉल नक्कीच चालला. निर्धाव चेंडू. 5 चेंडूचा खेळ संपला गेले. 6 धावा धावफकर नक्कीच लगावल्या गेले. अजूनही पाहू शकाल येणारे चेंडू असतील या षटकामध्ये 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेस पाहू शकाल नॉन सेकंडला थ्रो केला गेला. एक सिंगल धाव नक्कीच सोडली गेली दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. लेग बॅचच्या मध्ये कॉल नक्कीच 5 दर्शत असताना धावफलक 1 ने सावते. पहिल्या षटक संपल्या गेले. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर लगावले गेले 7 बिनगडी बाद.
यावेळेस ऑन साईडला फटका सुरेख खेळला डीप मध्ये खेळाडू थोडं दूरवर आहेत. जे आपण चेंडूवर येते चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला जाईल. बघता बघता 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या गेल्या. तिसरीचा प्रयत्न करते का लाला यांचा बॅकअप पाहू शकाल आलाय. 2 धावाने दफरक पुढे सरसावले गेले. दर्शक दोन्ही जण पोहोचेल 9 अंकावर. आता बनवायचे 49 चेंडू 49 धावांची गरज. हा सामना अजूनही जिंकण्यासाठी संघ पाहू शकाल बॅटिंग करत असताना पालघर स्पोर्ट्स क्लब. अनिल घरत चांगली बॅटिंग करतात. आतापर्यंत पाहू शकाल 1 चौकार 1 दुहेरी 2 सिंगलच्या माध्यमातून 8 वर बॅटिंग करत असताना चेंडू फेस केले गेले. तब्बल 7 चेंडू त्यांनी फेस केले. 7 चेंडूनी माफ करा 6 चेंडूनी 8 वर ते बॅटिंग करतात. बॅकफुटला कट करायचा प्रयत्न नक्कीच होता परंतु डॉट बॉल आलाय. बघा दुसरा षटक मार्गस्थ 2 चेंडूचा खेळ संपला गेलाय. संदीप टोकरे गुली मार्कवर आहेत 58 धावा. आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये उंचांक गाठणारा संघ जो राहिला अचीवर स्पोर्ट ज्यांनी 101 धावा लगावल्या होत्या पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये. ऑन साईडला थोडासा खेळण्याचा प्रयत्न होता बघा ऑफच्या बाहेर सफल झाले होते बॅटर. ऑन साईड जेव्हा खेळलं गेलं खेळाडू तिकडे आहे चेंडूला फील्ड करतील फेकी करतील एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचते 10 अंकावर. 10 लॉस ऑफ 0 विकेट. बॅटिंग करत असताना आपण पाहतो संघ पालघर स्पोर्ट्स क्लब. यावेळेस स्विचचा फटका सुरेख चेंडू पाठवून दिला सरस सीमारेषा पार. हा आलाय कणकणी दर्जेदार मास्टर कप चौकार 4 धावा. परदेदार स्वीटशीटचा फटका तर खेळला डीप गली थर्मेंट चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू निघून जातो सहज सीमारेषा पार. हा आलाय मास्टर कप षटकार 6 धावा. बघा 20 धावा दफकावर लगावल्या गेल्या. चांगली बॅटिंग करतायत यावेळेस संजय आपल्या टीम साठी. परत त्याच झोनमध्ये खेळला गेला यावेळेस हेमकांत भोईर आहेत शॉर्ट पॉइंटला चेंडूला फील्ड करतायत. डॉट बॉल नक्कीच आलाय. यानंतर डुवाड्याचा सामना असणार आहे. एका बाजूला संघशील ऋतवी 11 आगरी पाडा तर एका बाजूला संघशील उर्वी 11 उमरोळी. या दोन्ही संघामध्ये बॅटल पुढील सामन्यामध्ये पाहू शकाल. बघा 2 षटकांचा खेळ संपला गेला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा दाफटकावर बिनगडी बाद. येणारे 24 चेंडू बनवायचे विजयासाठी अजूनही 38 धावांची गरज. बघा 2 षटकांमध्ये 20 धावा खर्च केल्या गेल्या. आतापर्यंत गोलंदाजीच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती. 7 धावा नक्कीच आल्या होत्या. 1 लेगबाईची धाव नक्कीच होती परंतु मागील षटकामध्ये 13 धावा आल्या. 1 षटकार 1 चौकाराच्या मदतीने 1 दुहेरी धाव 1 सिंगल प्रोव्हाइड केलं. बघा रुपेश तांडेलाने यावेळेस इंट्रोड्यूस केला जाईल. फार एन कडून मॅन फ्रॉम मुरुबे चा गोलंदाज परंतु मॅन फ्रॉम विरार अरणाचा खेळाडू आहे मिस्टर अनिल घरत गावस्कर म्हणून जास्त प्रसिद्धी भेटली. आणि मागील 23-24 हे जे सीझन राहिले अनिल घरतसाठी खूप चांगले राहिलेत. दानवीन वर्सेससाठी काही त्यांनी क्रिकेट खेळलाय. रबर बॉल किंवा टेनिस बॉल प्रत्येक वेळा संघाला चॅम्पियन बनण्याचं कार्य त्यांनी केलंय. ॲज अ कॅप्टन नॉक त्याची पॅडवर प्रत्येक वेळा पाहायला भेटली आपल्याला. त्यावेळेस पहिला चेंडू ऑफच्या बाहेर टाकला गेला. व्हाईट बॉल डॉट बॉल नक्कीच आला. निर्धावाने सुरुवात केली रुपेशच्या माध्यमातून. आताही बनवायचे 23 चेंडूमध्ये 38. बघा अजूनही सामना बॅलन्स एक असणार. इकडून जर चेंडू निर्धाव टाकले गडी जर बाद केले गेले गोलंदाज करणाऱ्या संघाने SRP चॅलेंजर या संघाने तर सामना बनवू शकतो.
यावेळेस ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न होता. शॉर्ट लेगला खेळाडू आहे चेंडूला फील्ड करतील. फेकी केली. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. धावफलक एकने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 21 या अंकावर. आता बनवायचे 37 येणारे चेंडू असतील. 22 चेंडूंनी 37 धावांची गरज. सामन्यामध्ये रंग निर्माण करतील का? एखादा तर विकेट आला, एखादा बॅटरला लगेच पाठवला, दबाव बनवण्याची संधी गोलंदाजी करणारा खेळाडूकडे असणार आहे. बघा निवांतपणे ऋतू 11 आगरीपाडा संघाचे खेळाडू सामने चालणार घेतात. यानंतर इंट्रोडक्शन असतील. त्यानंतर आज पहिला संघ कुठला क्वालिफाय होईल सुपर 6 मध्ये याची नजरा प्रत्येकाच्या मैदाना आतमध्ये. एका बाजूला पालघर स्पोर्ट्स तर एका बाजूला पाहू शकाल संघ आहे SRP चॅलेंजर्स. चॅलेंज त्यांच्या समोर मोठा आहे. फुलटॉस बॉल सरळ बॅटने खेळला. सलेश पाटील तिकडे जातील परंतु चेंडू निघून जाईल. सरळ सीमारेषा पार. हा आलाय खणखणीत दर्जेदार मास्टर कप षटकार. 6 धावा. लगावल्या गेल्या 27 धावा. परत फुलटॉस बॉल. फुलटॉस बॉल फुल टोल वसूल केला जाईल आणि 6 धावा षटकार. यावेळेस अजून उंच टोळा डीप मध्ये प्रवीण आणि करणार नाही चुकी फलंदाज. यावेळेस संजय बॅक टू आउट. बघा संजयने आपलं काम केलंय. अप्रतिम खेळी साकारली आहे आणि एक चांगली इनिंग साकारून मैदानाच्या बाहेर. पहिला गडी बाद. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप करवत बॅटिंगसाठी आले. 30 क्रमांकावर धावा धावफलक लगावले गेले. तब्बल पाहू शकाल 33 धावा 33. बघा 33 धावा धावफलकावर आहेत. अजूनही पाहू शकाल 25 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. चांगली बॅटिंग संजयने केली आणि तो बाद झाला. लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. चांगलं झेल टिपलं गेलं. डीप मध्ये प्रवीण ला तैनात ठेवण्यात आलं होतं मिड विकेटला. सलक्या बॅटिंग खेळला गेला. लाला तिकडे पोहोचतो. चेंडूला फील्ड केला. डायरेक्ट प्रयत्न वेगवान थ्रो होता परंतु वेगाने धाव परिपूर्ण केली. बॅटर अनिल गरजच्या फायामधून एक सिंगल धाव आली आहे. 3 षटकांचा संपला खेळ. 3 षटक समाप्तीनंतर धावा धावफलकावर आहे ते 34. आता बनवायचे 24. येणारे चेंडू 18 मध्ये 24 धावांची गरज. चला फिल्डिंग करणारा संघ लगेच फिल्डिंग सजून घ्या. 3 षटकामध्ये 24 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये पाहिलं तर 8ची सरासरी गाठावी लागेल. अनिल गर्दन संदीप खरवत 102 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बघूया 64 षटकामध्ये कुठला गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर
बघा शशांक याने इंट्रोड्यूस केला जाईल गुळी माकवर चौथ्या षटकामध्ये. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून चौथा षटक टाकण्यासाठी सज्ज होतील. रुपेशवर हल्ला बॉल केला होता मागील षटकामध्ये. बॅटर संजयने 2 मोठे फटके खेळले त्यानंतर रुपेश त्याने माघारी पाठवला, परंतु अजूनही सामना ऑन असणार आहे. मागील षटकामध्ये 2 षटकार आल्यानंतर सुद्धा 14 धावा त्याने खर्च केले. आता येणारे 3 षटकामध्ये बनवायचे 24-55 उजव्या बाजूने गुळी माकवर सज्ज होतील. लेफ्ट हँड बॅटर आणि संदीप साडे. शशांक राऊत राईट हँड राऊंड विकेट गोळी माकवर सज्ज होणार आहेत. बघा पॉईंटला खेळाडू आहे. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड ऑन सर्कलच्या आतमध्ये. चला स्पीडअप करा, जास्त वेळ दौडू नका प्लीज. चला फिल्डिंग करणार संघ थोडा स्पीडअप करा प्लीज. चला स्पीडअप करा, फिल्डिंग करणारा संघ बघा, जास्त वेळ दौडू नका. यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न बघूया. लॉंग स्टॉपला चेंडू ट्रॅव्हल झालाय. हा आला नशिबाचा चौकार. 4 धावा. ऑन साईडला फटका एकदा खेळला गेला बघा. खेळाडू संदेश पोहोचतील. वेगाने चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न, चांगला क्षेत्ररक्षण संदेशच्या माध्यमातून राहिलं. फिकी केली झाली. एक सिंगल धाव. फलक 1 प्लस ससावते धावसंख्या 2 पोहोचल 39 धावा. धाव फलक आता बनवायचे 19 येणारे चेंडू असेल तर पण इनिंग्स मध्ये 16 मध्ये 19 धावांची गरज आहे. पालघर डिस्ट्रिक्ट 40+ 1 धाव आरोग्यासाठी. मास्टर कप पर्व 3 आपण निहाळतोय. वंदे मातरम प्रणालीचा मैदान. यावेळेस पाहू शकाल पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. साइड ऍक्शन आहे नक्कीच. ऑफच्या बाहेर चेंडू टाकला गेला व्हाईट बॉलला. पुढे सहसा होते 40 अंक पर्यंत बनवायचे. विजयासाठी 18 येणारे चेंडू असेल 16. शशांक कोणकोली माकवर, अनिल घरत स्ट्राईकवर आहेत. एक चौघाच्या मध्ये बॅटिंग करत असताना अनिल घरत ऑफच्या बाहेर चेंडू चॉप केला गेला. पॉईंट चेंडू ट्रॅव्हल स्वीपर कव्हरचा खेळाडू त्यावरती येईल. चेंडू फील्ड करेल. 1 धाव. अनिल घरत वेगाने धावलेत. बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या. काय रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकाल. नॉन स्ट्रायकर बॅटर पोहोचत नाही. स्ट्रायकर बॅटर शॉट खेळून पोहोचतोय. सुरेखरित्या धावत असताना अनिल घरत. धावसंख्या 2 पुढे सहसा 42 धावा. 42 आता बनवायचे. विजयासाठी 16 येणारे चेंडू असतील 15 मध्ये 16 धावांची गरज आहे. फक्त मनगड साने चेंडू ट्रॅव्हल केला. कॉर्नरला खेळाडू आहे. चेंडू वर आले. चेंडूला फुल करतील. फेकी केली जाईल. तिथपर्यंत 1च धाव. समाधान मानावं लागेल. दोन्ही बॅटर्सला धावफलक 1 पुढे सहसा होते. धावसंख्या 2 पोहोचेल 43 अंकावर 43. बघा एक धावा सुद्धा घेतला तर पालघर स्पोर्ट्स संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. लेफ्ट हँड बॅटर संदीप खरबत. बघा संदीप खरबतने हा चेंडू वाऱ्याच्या साह्याने खेळला तर मोठा फटका खेळू शकतो. कारण वारा त्यांच्या बाजूने आहे. फटका उडवलाय नक्कीच डीप मध्ये खेळाडू. आणि यावेळेस सुटलाय झेल आणि चेंडू निघून जातो सीमारेच्या पार. हा आलाय मास्टर कप दणदणीत. खराब सिच्युएशन झालं होतं. झेल नक्कीच सोडले होते. 3 ते 4 झेल खेळाडूंचे सोडले होते. तसं फिल्डिंग बदलाव करतात हेमकांत भोईर. पाहू शकाल
लॉंगॉनच्या खेळाडूला मिडॉन मध्ये घेतलं गेलं सर्कलच्या आतमध्ये. स्क्वेअर लेग लॉंगॉन कॉर्नरला खेळाडू आहे आणि पाहू शकाल डीप विकेटला खेळाडू ठेवलं गेलं. 3 खेळाडू ऑन साईडला एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफला खेळाडू आहे. दबादब फटका लगावला गेला तब्बल पाहू शकाल 47-47. यावेळेस सरळ बॅटने डाऊन द ग्राउंड खेळला फटका सुरेख. संदीप करवतने करवट बदलली आणि बॅक टू बॅक दुसरा चौकार. 4 धावा. करवतच्या माध्यमातून 51 धावा फटका होता. पण बचत विजयासाठी मात्र 7 येणारे चेंडू असतील. 12 चेंडू 7 धावांची गरज. आगरीपाडा गोलंदाज पाहू शकाल. गोलंदाज मागून सज्ज होतील शैलेश पाटील. 5व्या षटकामध्ये इंट्रोड्यूस केला गेला फार एंड कडून मिस्टर शैलेश या गोलंदाजाला. सात धावांची गरज आहे. 51 धावा फटकावल्या गेल्या. 4 षटकांचा खेळ संपला गेलाय. यावेळेस अनिल घरात छप्पड बनून आलाय. मास्टर कप षटकार. 6 धावा. मात्र 1 धावांची गरज. सामना लेवल झालाय पालघर स्पोर्ट्स संघासाठी. यावेळेस खेळ आपल्या स्टोरमध्ये गावस्करनी सामना फिनिश केलाय. अनिल घरात छप्पड मधून मास्टर कप षटकार. 6 धावा आणि 5वा संघ क्वालिफाय झालाय तो म्हणजेच पालघर स्पोर्ट्स क्लब सुपर 6 मध्ये. वेल बॅट मिस्टर संजय अनिल घरात आणि संदीप करवत काय बॅटिंग केली आहे.